जर तुमचं घरचं बेना असेल तर हळदीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला जितकं शक्य आहे तितका जेठा गड्डा किंवा जो मधला गड्डा आहे जिथून झाड येतं तर तो त्रिकोणी गड्डा किंवा ज्याला मुळं दिसतात डोळ्यांनी तर ती मुळं आलेला जो गड्डा दिसतो त्याची निवड तुम्ही जितकी जास्त कराल तितकं तुमचं उत्पादन जास्त आहे. परंतु तुम्ही जर विकतचं बेनं घेत असाल तर तुम्हाला कोणताही शेतकरी फक्त जेठा गड्डा देणार नाही, कारण जेठा गड्डा जर तुम्हाला दिला तर त्याचं तिकडे हळदीचं उत्पादन आहे ते घटेल किंवा त्याला पण लागवड करायची असेल तर तो देणार नाही. मग आपण असं गृहीत धरू की साधारण 20% तो जेठा गड्डा आपल्या बेण्यामध्ये आला पाहिजे, 20 ते 25% जर आपण दुसरीकडून बेनं घेतोय तर. हा जेठा गड्डा का महत्वाचा, तो जो मातृकंद आहे त्याच्या शेजारी येणारे जे अंगठे म्हणू शकतो आपण, बरोबर, त्याला जे फुटवे फुटतात तर ते साधारण अंगठ्यापेक्षा जाड असतात किंवा त्याचे डोळे पाहिले तर साधारण 3 ते 5 डोळे आपल्याला तिथं पाहायला मिळतात. जेठा गड्डा सोडला तर शेजारचं त्याच्या जवळच लगेच अंगठ्यापेक्षा जाड तर त्या अंगठ्याच्या आकाराचं आणि साधारण 3 डोळे कमीत कमी असलेलं बेना आपल्याला फक्त निवडायचे. आता जितके डोळे त्या बेण्याला असणार तितके फुटवे तुम्हाला फुटवे जास्त भेटणार. क्रायटेरिया एवढाच ठेवायचा आहे की त्याला डोळे असावेत आणि ते डोळे साधारण फुगीर असावेत आणि डोळे फुगलेली परिस्थिती असेल तर ते बेनं जर तुम्ही लागवडीस वापरलं तर तुम्हाला काय होणार आहे, साधारणपणे 8 क्विंटल ते 10 क्विंटल बेनं लावताय तर त्यातून 70-80% आपली उगवण क्षमता आहे आणि मग झाडांची एकरी जी संख्या आहे ती मेंटेन होईल आणि ती जर मेंटेन झाली, फुटव्यांची संख्या मेंटेन झाली तर तुमचं उत्पादन वाढतं.